मन धागा धागा जोडते नवा या मालिकेने कथासूत्रानुसार 6 वर्ष पुढे झेप घेतली आहे. मालिकेत सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांच्या आयुष्यात अनेक आव्हानं समोर येत आहेत. आनंदी निघून गेली, त्याला 6 वर्ष लोटून गेली. आता तरी तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार कर, असं सार्थकच्या घरातले त्याला वारंवार समजावतात. निदान स्वतःसाठी नाही तर घरच्यांच्या समाधानासाठी सार्थक सुखदाशी लग्न करायला होकार देतो. तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कल्याणी नावामागे आनंदी आपली खरी ओळख लपवून आश्रमातील लोकांची सेवा करते. भूतकाळातल्या आनंदीला मागे सारत कल्याणी नव्या आयुष्याची सुरुवात करते खरी, पण परिस्थिती अशी काही समोर येते की कल्याणी खरी आनंदी आहे हे समोर येतं. 6 वर्षाच्या काळात सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यातील परिस्थिती बदलली गेली, मात्र बदललं नाही ते त्या दोघांमधील प्रेम. आश्रमाच्या कामासाठी नाशिकला आलेल्या कल्याणीला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नाशिक सोडता येत नव्हतं. अशातच सार्थकला आनंदी त्याच्या अवतीभोवती असल्याची जाणीव होते. वारंवार आनंदीचा भास व्हायला लागल्याने तो शक्य तितका तिला शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असल्याचं झलक स्टार प्रवाहने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे. मालिकेचा हा भाग उद्या म्हणजेच 3 सप्टेंबरला पाहता येणार आहे. मालिकेच्या उद्याच्या भागात आनंदी आणि सार्थकची भेट होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत सार्थक आनंदीला सोडून जाण्याबद्दल जाब विचारताना दिसत आहे. रडवेल्या आवाजात सार्थक आनंदीला म्हणतो की कुठे होता इतकी वर्ष, का मला न सांगता निघून गेलात. सार्थकच्या या प्रश्नावर आनंदी काहीच उत्तर देत नाही. या घटस्फोटच्या पेपर्सवर सह्या कर आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा, असं तिने सुधाला म्हणजेच सार्थकच्या आईला दिलेलं वचन तिला आठवतं. त्यानंतर मनावर दगड ठेवून आनंदी सार्थकला सांगते की आता तुमची आनंदी राहिली नाही, तर तिची कल्याणी झाली आहे. या सगळ्यावर काय बोलावं हे सार्थकला कळत नाही. आपण जिच्यावर प्रेम केलं आहे ती आनंदी इतकी कशी बदलली यावर त्याचा विश्वास बसत नाही. आनंदी विशाल बरोबर निघून जाते तेव्हा सार्थक म्हणतो, तुमच्या वागण्यामागचं सत्य मी लवकरच शोधून काढेन. सार्थक शोधू शकेल का आनंदीच्या वागण्यामागचं सत्य, असं कॅप्शन देत या मालिकेच्या नव्या भागांची झलक स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. सार्थक आणि सुखदाचं लग्न होणार की आनंदी पुन्हा राज्याध्यक्षांच्या घरचा माप ओलांडणार, हे आता मालिकेच्या पुढील भागात स्पष्ट होईल. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.